त्या जुन्या वाड्यात राहायला आल्यापासून सगळं काही विचित्र घडायला लागलं होतं. पण घर स्वस्त मिळालं म्हणून अमोल आणि त्याची बायको स्वाती तिथे राहायला तयार झाले होते. गावाच्या शेवटी असलेला तो मोठा वाडा बाहेरून पाहिल्यावरच अंगावर काटा आणायचा. काळ्या पडलेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या आणि वरच्या मजल्यावर कायम बंद असलेली एक खोली. गावातले लोक त्या खोलीबद्दल बोलायलाही घाबरायचे. पण अमोलला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता. तो हसत म्हणायचा, भूत वगैरे काही नसतं. लोकांनी उगाच अफवा पसरवल्यात. पण स्वातीला पहिल्याच दिवसापासून त्या घरात काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती. पहिल्या रात्री ते दोघं झोपले असताना वरच्या मजल्यावरून कोणीतरी हळू आवाजात चालत असल्यासारखं ऐकू आलं. ठक ठक ठक. स्वाती घाबरून उठली. तिने अमोलला हलवलं, पण तो म्हणाला, जुना वाडा आहे, लाकूड आकसत असेल, झोप तू. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने वर जाऊन पाहिलं तर सगळीकडे धूळ होती. पण त्या बंद खोलीसमोर मात्र जमिनीवर ताज्या पावलांचे ठसे होते. जणू कोणीतरी रात्री तिथे फिरत होतं. स्वातीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने अमोलला सांगितलं, पण त्याने पुन्हा दुर्लक्ष केलं. दिवस जात होते आणि त्या खोलीतून येणारे आवाज वाढत होते. कधी रडायचा आवाज, कधी कोणीतरी कुजबुजत असल्यासारखं, तर कधी एखादी वस्तू जोरात आदळल्याचा आवाज. रात्री बरोबर 3 वाजता तो आवाज सुरू व्हायचा आणि पूर्ण घरात थंडावा पसरायचा. एके दिवशी स्वातीने धाडस करून शेजारच्या आजीला विचारलं. तेव्हा आजीचा चेहरा पांढरा पडला. ती थरथरत म्हणाली, त्या खोलीपासून दूर राहा. तिथे जे झालं ते अजून संपलेलं नाही. पण पुढे काही बोलायच्या आधीच तिने दार बंद केलं. त्या रात्री स्वातीला झोपच लागली नाही. अचानक पुन्हा वरून कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. दार उघडा, मला बाहेर काढा. स्वाती घाबरून रडू लागली. अमोलही पहिल्यांदाच घाबरला. दोघांनी वर जाऊन पाहायचं ठरवलं. जिना चढताना प्रत्येक पायरी किरकिरत होती आणि हवेत कुजल्यासारखा वास भरला होता. त्या बंद खोलीसमोर पोहोचल्यावर आतून जोरात ठकठक सुरू झाली. जणू कोणीतरी आतून दार फोडण्याचा प्रयत्न करत होतं. स्वाती मागे सरकली, पण अमोलने धाडस करून कुलूप हातात घेतलं. ते बर्फासारखं थंड होतं. त्याने जोर लावून कुलूप तोडलं आणि दार हळूहळू उघडलं. दार उघडताच आतून इतकी थंड हवा बाहेर आली की दोघेही थरथर कापायला लागले. खोली पूर्ण काळोखात होती. एका कोपऱ्यात जुनी खुर्ची हालत होती. जणू काही सेकंदापूर्वीच कोणी तिथे बसलं होतं. भिंतीवर नखाचे ओरखडे होते आणि जमिनीवर सुकलेल्या रक्ताचे डाग दिसत होते. अचानक दार आपोआप बंद झालं आणि स्वाती किंचाळली. खोलीच्या आतून एक मुलीचा आवाज आला, तुम्ही इतक्या उशिरा का आलात? अमोलने मोबाईलचा फ्लॅश लावला आणि समोर पाहताच त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण भीतीला टेकून एक मुलगी उभी होती. तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर आलेले, डोळे काळे पडलेले आणि हातांना जखमा होत्या. ती हळूहळू त्याच्याकडे चालत येत होती. स्वाती रडत म्हणाली, तू कोण आहेस? ती मुलगी हसू लागली, पण ते हसू माणसासारखं नव्हतंच. अचानक खोलीतील सगळ्या वस्तू हवेत उडायला लागल्या आणि भिंतीवर मोठ्या अक्षरात रक्ताने लिहिल्यासारखं दिसलं. मला त्यांनी जिवंत बंद केलं होतं. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याला आठवलं, गावात लोक म्हणायचे, या वाड्यात पूर्वी एक श्रीमंत कुटुंब राहत होतं. त्यांच्या मुलीने प्रेमविवाह करायचा हट्ट धरला म्हणून तिच्या वडिलांनी तिला या खोलीत कैद केलं होतं आणि काही दिवसांनी ती रहस्यमयरित्या गायब झाली. पण तिचा मृतदेह कधीच सापडला नाही. अचानक ती मुलगी अमोल समोर येऊन उभी राहिली. तिचे डोळे आता पूर्ण पांढरे झाले होते. ती रागाने म्हणाली, माझ्या किंचाळ्या कोणालाच ऐकू आल्या नाहीत. आणि अचानक अमोलचा गळा पकडला. स्वाती किंचाळत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण दार हलतही नव्हतं.
खोलीतून जोरात रडण्याचे आवाज येऊ लागले. अचानक भिंतीवर टांगलेला जुना आरसा फुटला आणि त्यात स्वातीला स्वतःच्या मागे अजून काही सावल्या दिसल्या. त्या सावल्या हळूहळू जवळ येत होत्या. स्वाती घाबरून मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं तर त्या सावल्या आता अगदी तिच्या मागे उभ्या होत्या. अचानक कोणीतरी तिच्या कानात कुजबुजलं, आता तुमची वेळ आहे. त्याच क्षणी दिवे बंद झाले आणि पूर्ण खोलीत फक्त त्या मुलीचं भयानक हसू घुमू लागलं. अमोल बेशुद्ध पडला. स्वाती जोरजोरात रडत होती. काही वेळाने अचानक सगळं शांत झालं. दार हळूच उघडलं आणि स्वाती अमोलला ओढत खाली घेऊन आली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी तो वाडा कायमचा सोडायचं ठरवलं. पण जाताना स्वातीने शेवटचं एकदा वर पाहिलं आणि तिचा जीव थरकापला. कारण वरच्या खिडकीत तीच मुलगी उभी होती आणि हळूहळू हात हलवत होती. त्या दिवसानंतर तो वाडा पुन्हा रिकामा झाला. पण गावात अजूनही रात्री 3 वाजता त्या बंद खोलीतून आवाज येतात असं लोक सांगतात. आणि जे कोणी उत्सुकतेपोटी ते दार उघडण्याचा प्रयत्न करतात ते पुन्हा कधीच दिसत नाहीत. त्या रात्रीनंतर अमोल आणि स्वाती गाव सोडून शहरात राहायला गेले. पण त्या वाड्यात जे घडलं होतं ते दोघांच्या मनातून जातच नव्हतं. स्वाती रात्री झोपेत घाबरून उठायची, कारण तिला रोज एकच स्वप्न पडायचं. काळोख्या खोलीत ती मुलगी उभी असायची आणि हळू आवाजात म्हणायची, तुम्ही मला तिथे सोडलत. सुरुवातीला अमोलने हे सगळं ताणामुळे होतं असं समजून दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी त्यालाही विचित्र गोष्टी दिसायला लागल्या. घरातील दिवे आपोआप बंद होणे, रात्री 3 वाजता खिडकीवर ठकठक ऐकू येणे आणि मोबाईलमध्ये अचानक त्या जुन्या वाड्याचे फोटो दिसणे. जरी त्यांनी ते फोटो कधी काढलेच नव्हते, तरी एक रात्री अमोल ऑफिसमधून उशिरा घरी आला तेव्हा स्वाती कोपऱ्यात बसून थरथरत होती. तिच्या समोरच्या भिंतीवर कोणीतरी नखाने ओरबडल्यासारखं लिहिलेलं होतं, परत या. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच भिंत पुसली, पण काही वेळाने ते शब्द पुन्हा दिसू लागले. त्याच रात्री स्वातीने रडत सांगितलं की तिला बाथरूमच्या आरशात तीच मुलगी दिसली होती आणि तिच्या हातात एक जुनी चावी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने ठरवलं की हे सगळं कायमचं संपवायचं असेल तर त्या वाड्याचं सत्य शोधावंच लागेल. दोघे पुन्हा त्या गावात गेले. गावात पोहोचल्यावर त्यांना जाणवलं की लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, जणू ते पुन्हा जिवंत परत येतील अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. अमोल थेट त्या शेजारच्या आजीकडे गेला. आधी ती काही बोलायला तयार नव्हती, पण खूप विनंती केल्यावर ती थरथरत म्हणाली, त्या मुलीचं नाव राधा होतं. तिच्या वडिलांनी तिला त्या खोलीत बंद केलं होतं. पण ती एकटी नव्हती. हे ऐकताच स्वातीच्या चेहऱ्यावर भीती पसरली. आजी पुढे म्हणाली, राधा गरोदर होती आणि गावाच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला जिवंत पुरलं. पण त्या रात्रीपासून त्या खोलीत 2 आवाज ऐकू यायचे, एका स्त्रीचा आणि एका लहान मुलाचा. हे ऐकून अमोलच्या हातापायातली शक्तीच गेली, कारण त्यांना त्या रात्री फक्त मुलीचा आवाज ऐकू आला होता, पण अजून एक आत्मा तिथे होता हे त्यांना माहीतच नव्हतं. संध्याकाळ होताच दोघे पुन्हा त्या वाड्यात गेले. वाडा आधीपेक्षा जास्त भयानक दिसत होता. दार आपोआप उघडलं आणि आतमध्ये थंड हवा भरली होती. वरच्या मजल्यावर जाताच त्यांना एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. स्वाती भीतीने अमोलचा हात घट्ट पकडून होती. बंद खोलीसमोर पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की काल तुटलेलं कुलूप पुन्हा दाराला लागलेलं होतं आणि दारावर रक्ताने लिहिलं होतं, उशीर झाला. अचानक खोलीच्या आतून बाळ रडल्याचा आवाज आला. स्वाती जोरात रडू लागली, पण अमोलने धाडस करून दार उघडलं. आत गेल्यावर खोली पूर्ण बदललेली दिसली. आता ती जुनी धुळकट खोली नव्हती, तर जणू
कुणीतरी तिथे नुकतंच राहून गेलं होतं. एका कोपऱ्यात लाकडी पाळणा हलत होता आणि त्यातून हळूहळू किरकिर आवाज येत होता. अमोलने फ्लॅश लावून पाळण्यात पाहिलं आणि त्याचा जीव घशात आला. कारण पाळण्यात एक जुनी बाहुली होती, पण तिचे डोळे जिवंत माणसासारखे हलत होते. अचानक मागून ती मुलगी पुन्हा दिसली. यावेळी तिच्या हातात एक बाळ होतं आणि तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं. ती रडत म्हणाली, माझ्या मुलाला वाचवा. त्या क्षणी जमिनीखालून जोरात धडधड सुरू झाली. जणू खाली कुणीतरी अडकून मदतीसाठी ओरडत होतं. अमोलने घाबरत जमिनीवरील जुनी लाकडी फळी बाजूला केली आणि खाली एक छोटं गुप्त तळघर दिसलं. तिथून कुजलेल्या वासासोबत रडण्याचे आवाज येत होते. ते दोघे खाली उतरले आणि फ्लॅशच्या उजेडात पाहता स्वाती किंचाळली. कारण तिथे दोन सांगाडे पडले होते, एका मोठ्या स्त्रीचा आणि तिच्या कुशीत एक लहान बाळाचा. अचानक सगळीकडे भयानक किंचाळ्या घुमू लागल्या आणि ती मुलगी त्याच्या समोर प्रगट झाली. ती आता रागात नव्हती, तिच्या डोळ्यात फक्त वेदना होत्या. ती हळू आवाजात म्हणाली, मला मुक्त करा. अमोलने गावातील पुजाऱ्याला बोलवलं. दुसऱ्या दिवशी त्या दोघांचा विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आला. पण अग्नी देताना अचानक जोराचा वारा सुटला आणि वाड्याच्या वरच्या खिडकीतून एक शेवटचं हसू ऐकू आलं. पुजारी घाबरून मागे सरकला, कारण खिडकीत राधा नव्हती. तिथे एक लहान मुलगा उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भयानक स्मित होतं. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.